प्रमाण आणि पवित्र ग्रंथ, नुसतं प्रमाण नव्हे, ज्याला एक पावित्र्य आहे, सोलेमनिटी आहे, तो ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. पण ही जी दुसरी सृष्टी तुम्ही माझ्यासाठी तयार केली किंवा माझ्या करवी तयार करून घेतली, ती त्या विश्वामित्राच्या सृष्टीप्रमाणे नाशवंत नाही, तर ती अविनाश अशा प्रकारची सृष्टी आहे. आणि ग्रंथाची ज्ञानेश्वरी ग्रंथ ही एक प्रकारची दुसरी सृष्टी आहे. त्यापूर्वी तुम्हाला ज्या आरत्या असायच्या त्या देवतेच्या आरत्या होत्या. ग्रंथाची आरती ही पहिली आणि ती संत बहिणाबाईंनी रचली. एवढं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला आहे. ती संपूर्ण वारकरी संप्रदाय हा कशावरती आधारित आहे? भजन कीर्तनावरती आधारित आहे. भजनामध्ये नामस्मरण तर केलं जातंच, गायलं जातं नाव परमात्म्याचं, आणि मुख्य म्हणजे अभंग गायले जातात. मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की अहो, तुम्ही संत आहात आणि संतांना असं वागणं उचित नाही. संताचं मुख्य वैशिष्ट्य काय? की संतांनी जगापासून बाजूला जायचं नाही, जगात राहायचं, लोकांच्यात राहायचं, लोकांचा उद्धार करायचा, त्यांना सन्मान करायला लावायचं, हे संतांचं कर्तव्य आहे. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण अर्थातच जसा प्रसंग येईल तसं विठ्ठलासंबंधी अधिक बोलणार आहोत आणि प्रमाण ग्रंथांसंबंधी सुद्धा अधिक बोलणार आहोत, जसं ज्ञानेश्वरी. संतांसंबंधी आपण अर्थातच बोलणार आहोत. पण इथे आपल्याला काय पाहायचंय तर वारकरी संप्रदायाचा संबंध हा थेट कुठपर्यंत पोहोचतो आपल्याला अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बालचरित्रापर्यंत आपल्याला ते नेता येतं. म्हणून पांडुरंग बाळमूर्ती असा आणखीन एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, गायी गोपाळ सांगाती. तर ती एक मूर्ती आणि अर्थातच गीता सांगणारा श्रीकृष्ण. म्हणून तुकोबारायांनी एका अभंगात असं म्हटलंय बघा की सुखरूप चाली हळूहळू उसंतिली, बाळगोपाळांची वाट सेव्य सेवकता नीट. आमचा जो मार्ग आहे तो सुखरूप आहे. आम्हाला चालताना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताना कुठल्याही प्रकारचे कष्ट वगैरे होत नाही, निवांत चालतो, सावकाश चालतो. ही जी वाट आहे आमची बाळ गोपाळांची वाट. आता इथे बाळगोपाळ शब्द पापर का फार महत्वाचा शब्द आहे. श्रीकृष्णाचे सर्व जे सहकारी होते, मित्र होते लहानपणचे, ते अर्थात बाल होते, पण तिथे शब्द दुसरा कुठला येतो? गोपाळ. आता मी तुम्हाला सांगतो की कृष्णाच्या संबंधातले अनेक शब्द वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये आहेत. संस्कृत स अर्थात, कारण मुळात ते संस्कृतमध्येच होतं. पण बाळ गोपाळ हा टिपिकल महाराष्ट्रातला शब्द आहे, संतांनी कॉइन केलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे लहान मुलांचा उल्लेख करताना बाळ गोपाळ असा होतो, हे लक्षात घ्या. हे वारकरी संप्रदायाचं एक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण तेही असो, मला मुद्दा काय सांगायचा आहे की अशा पद्धतीची ही वाट, मग तिथनं आपण कुठे येतो? श्रीकृष्णाच्या चरित्राच्या पासून आपण पुंडलिकाच्या तिथे येतो की पुंडलिकाला भेटण्यासाठी कृष्ण द्वारकेहून पंढरपूरला आला, त्याला तिथे उभं केलं पुंडलिकांनी. इथपर्यंत आपण आलो. म्हणजेच उभं केल्यानंतर आचारधर्म रूढ झाला, उपासना पद्धती रूढ झाली वारकरी संप्रदायाची दैवत आल्यानंतर. आणि ती वारी म्हणजे दिंडीसह वर्तमान अनेकांनी एकत्रितरित्या गात नाचत वाद्य वाजवीत खेळ खेळत पंढरपूरला जायचं. नाचत जाऊयाच्या गावारे खेळूया, सुख देईल विसावारे, ह्या गोष्टी आपण सर्वांनी वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. तर हे वारकरी संप्रदायाचं महत्व. आपण इथपर्यंत आलो आणि हेही पाहिलं की वारकरी संप्रदायाला तोपर्यंत ग्रंथ मिळत नाही, प्रमाण ग्रंथ जो होता तो अर्थात संस्कृतमध्ये भगवद्गीता, ते काही नाकारण्याचं कारण नाही. परंतु वारकरी संप्रदाय हा मराठी लोकांचा संप्रदाय आहे, त्याच्यामुळे त्याचा धर्मग्रंथ हा मराठी भाषेत पाहिजे. तर ती उणीव ज्ञानेश्वर महाराजांनी भरून काढली. म्हणून वारकरी संप्रदायाचा इतिहास खऱ्या अर्थाने सुरू होतो तो तिथून. म्हणून ज्ञानदेव रचना पाया. पण प्रत्यक्ष त्याची पूर्वपीठिका, पूर्वेतिहास, प्री हिस्ट्री आपल्याला थेट गोकुळापर्यंत नेता येते, हे आपण पाहिलं. आता ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ दिला, महत्वाचा मुद्दा आता मी बरोबर सांगतोय, तो प्रमाण व्यवस्थेशी संबंध आहे. या सगळ्या गोष्टीचा प्रमाण आणि पवित्र ग्रंथ, नुसतं प्रमाण नव्हे, ज्याला एक पावित्र्य आहे, सोलेमनिटी आहे, तो ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. म्हणून मी सांगितलं की सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेली आहे, ज्ञानेश्वरीची स्तुती केलेली आहे. जे प्रत्यक्ष तिथे होते त्या काळामध्ये, त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र, ते म्हणजे नामदेव आहे. ते काय म्हणतायत?
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. हे सगळ्यांना माहिती आहे. खुद्द ज्ञानेश्वर महाराजांची काय प्रतिक्रिया आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे आपल्या त्या कृती संबंधित ज्ञानेश्वरीच्या. तिथे त्यांनी हेच म्हटले ना, निवृत्तीनाथांना उद्देशून ते म्हणतात, मजलागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी केली जे हे तुम्ही, ते पाहुनी हसो आम्ही विश्वामित्रातही. विश्वामित्राने दुजी सृष्टी निर्माण केली बरं का, परंतु ती सुद्धा नाशवंत ठरली. पण ही जी दुसरी सृष्टी तुम्ही माझ्यासाठी तयार केली किंवा माझ्या करवी तयार करून घेतली, ती त्या विश्वामित्राच्या सृष्टीप्रमाणे नाशवंत नाही, तर ती अविनाश अशा प्रकारची सृष्टी आहे. आणि ग्रंथाची, ज्ञानेश्वरी ग्रंथ ही एक प्रकारची दुसरी सृष्टी आहे असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नामदेव यांचं म्हणणं आपण पाहिलं. आणि अगदी ज्या एकनाथ महाराजांनी, आपल्याला कल्पना आहे की एकनाथ महाराज येईपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये अपपाठ शिरले होते आणि त्याच्यामुळं ज्ञानेश्वरीचं स्वरूप बिघडलं होतं. तर एकनाथ महाराजांनी महत्त्वाचं काम कोणतं केलं की ते अपपाठ काढले आणि योग्य आणि शुद्ध अशा पाठांची तिथे प्रस्थापना केली. तर ते स्वतः एकनाथांनी त्यांच्या प्रतीच्या शेवटी लिहून ठेवलेले आहे. त्या ओव्या अशा आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे केव्हा घडलं? श्री शके 1576. तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, काय म्हटले? ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. हे ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज सांगतायत. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की संत बहिणाबाईंनी, तुकाराम महाराजांच्या शिष्या, ज्ञानेश्वरीवरती आरती रचलेली आहे. म्हणजे ग्रंथाची आरती लक्षात घ्या. माझा असा समज आहे की बहिणाबाईंनी रचलेली आरती ही आपल्या वाङ्मय इतिहासामध्ये ग्रंथाची पहिली आरती आहे. त्यापूर्वी तुम्हाला ज्या आरत्या असायच्या त्या देवतेच्या आरत्या होत्या. ग्रंथाची आरती ही पहिली आणि ती संत बहिणाबाईंनी रचली. एवढं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला आहे. तर अर्थात हे ज्ञानेश्वर महाराजांचं योगदान आहे वारकरी संप्रदायाला. त्या अर्थाने त्यांनी पाया रचला. त्यामुळं आता आपणाला ज्ञानेश्वरी संबंधी काही विचार किंवा काही चर्चा करायला हवी. थोडंसं मग त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राकडे आपल्याला जावं लागेल. आणि मला तुम्हाला हे सांगू द्यात की मी गंधर्ववेद प्रकाशनासाठी 4 भावंडे हा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, पण आपोआपच ते स्वतंत्र नाहीत. आणखीन त्याच्यामध्ये 3 भावंडांचा समावेश आपोआप होतोच. त्यामुळे त्याला 4 भावंडे हे नाव दिलं. आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे आद्य चरित्रकार अर्थात संत नामदेव महाराज, नामदेव महाराजांनी 3 प्रकरणात्मक चरित्र लिहिलं ज्ञानेश्वरांचं, आदी, तीर्थावळी आणि समाधी. तर आदी, तीर्थावळी, समाधी म्हणजेच श्री नामदेवकृत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, ह्याच्यावर सुद्धा मी एक स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो सकाळने प्रकाशित केलेला आहे. हे आपल्या माहितीसाठी सांगतो. आता म्हणजे चरित्राचाही आपल्याला जाता जाता विचार करावा लागेल. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरीचा विचार आपल्याला करावा लागेल. ज्ञानेश्वरीची पार्श्वभूमी काय, त्या निर्मितीची, ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा काय संबंध आहे, हे आपल्याला पाहायला हवंय. आणि ते आपण नक्कीच चर्चेच्या ओघात आपल्या येईल. आता एक सांगायला हरकत नाही तुम्हाला की ज्ञानेश्वरीची निर्मिती म्हणजे ज्ञानेश्वरीचं लेखन हे श्री क्षेत्र नेवासा इथं झालं, हेही सगळ्यांना माहिती आहे. आता ते झालं, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये कसा तो प्रसंग येतो की मी फार तपशिलात जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांना संन्याशाची मुलं म्हणून लोक काही त्यांच्याकडे अनादराने पाहत होते, थोडक्यात अधिक्षेप करत होते. आणि त्यासाठी मग आम्हाला पूर्ववत आमचं स्थान मिळलं पाहिजे. आणि हे वैयक्तिक पातळीवरती नव्हतं, त्यांना जे घडवायचं होतं ते समाजात राहून त्यांना घडवायचं होतं. आणि जर समाजातूनच त्यांना बहिष्कृत होण्याची वेळ आणली असेल, कुणी शास्त्रांनी, कुणी शास्त्रार्थ करणाऱ्यांनी वगैरे वगैरे, कुणी कर्मठांनी, तर त्यावरती मात करणं हे त्यांच्या कार्याचा भाग होता. त्याच्याशिवाय ते व्यवहार्य झाले नसते. लक्षात घ्या, बहिष्कृत करण्याचा अर्थ काय होतो, वाईट टाकण्याचा अर्थ काय होतो की तुमच्याशी कुणीच काही व्यवहार करत नाही. आणि यांना तर उपदेशाचा व्यवहार करायचा होता, जगाचा उद्धार करायचा होता.
मग त्यासाठी त्यांना तो आपला हक्क जो आहे संवाद करण्याचा लोकांशी, लोकांच्यात मिसळण्याचा, तो परत मिळवणं भाग होतं. मग त्यासाठी त्यांनी काही चमत्कार केले असतील वगैरे वगैरे, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही. पण त्यासाठी म्हणून ते पैठणला गेले आणि तिथल्या धर्ममार्तंडांच्याकडनं त्यांना आश्चर्यचकित करून, त्यांचे डोळे दिपवून वगैरे वगैरे, त्यांची वाद चर्चा करून ते त्यांनी तो हक्क मिळवला. आणि तो मिळवल्यानंतर ते परत आळंदीच्या रोखानं निघाल्यानंतर त्यांचा एक मुक्काम नेवासा या ठिकाणी पडला. नेवासा हे त्या काळचं अत्यंत महत्वाचं शहर होतं. पहिल्या नंबरचं शहर, पहिल्या क्रमांकाचं शहर यादवांच्या राज्यामधलं देवगिरी, कारण देवगिरी इथं राजधानी होती ना. आणि देवगिरी नंतर जर कशाचा क्रमांक असेल तर तो नेवाशाचा. नेवाशाचं खूप चांगलं वर्णन लीळाचरित्रामध्ये येतं. तिथे कशी बाजारपेठ होती, तिथे कशी गर्दी असायची लोकांची वगैरे वगैरे. आणि तिथे मुख्य महत्वाचा मुद्दा म्हणजे महालसा, तिथे देवी होती, त्याचाही उल्लेख आपल्याला मिळतो त्या लीळाचरित्रामध्ये वगैरे वगैरे. आणि मग तिथे हे थांबले, ही मंडळी थांबली आणि तिथे त्यांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि अर्थात ती त्याच म्हाळसेच्या देवालयामध्ये, की ज्या देवळाचं आणि ज्या देवतेचं वर्णन त्यांच्या दृष्टिकोनातून, अर्थात मानव पंथाच्या मंडळींच्या आणि श्री चक्रधरांच्या दृष्टिकोनातून लीळाचरित्रात आपल्याला परत पाहायला मिळतं. त्याही तपशिलात आपल्याला जायची गरज नाही. तर तिथे त्यांनी ते लिहिलं. आणि ते लिहिलं म्हणण्यापेक्षा ते लेखक करते त्या कृतीचे म्हणून त्यांना आपण लिहिलं म्हणालो. पण प्रत्यक्षामध्ये गोष्ट अशी आहे की त्यांनी त्या ओव्या म्हटल्या आणि सच्चिदानंद बाबा नावाचे सद्गृहस्थ त्या काळामध्ये होते, त्यांनी त्या लिहून काढल्या. काही 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्या ठिकाणी लेखकू याचा अर्थ लिहून काढणारा. तर जणू काही डिक्टेट केलं असं म्हणूयात आपण ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि ते सच्चिदानंद बाबांनी लिहून काढलं आणि आपल्याला अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीचा लाभ झाला. आता काय आहे ज्ञानेश्वरी? ती भगवद्गीतेवरची टीका आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे भगवद्गीतेचा मराठीमध्ये केलेला अर्थ, मराठी लोकांना सांगितलेला, ज्यांची भाषा मराठी आहे अशांसाठी केलेला अर्थ असं आपण म्हणू शकतो. मग त्याला भाष्य म्हटलं जातं, त्याला टीका म्हटलं जातं. ह्या ग्रंथाला काही लोक ज्ञानदेवी म्हणतात, काही लोक ज्ञानेश्वरी म्हणतात. भावार्थ दीपिका हे सुद्धा नाव या ग्रंथासाठी वापरलं जातं. हा एक मुद्दा झाला. आणि आता सगळ्यात पुढचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की जो महत्वाचा आहे, की संपूर्ण वारकरी संप्रदाय हा कशावरती आधारित आहे? भजन कीर्तनावरती आधारित आहे. भजनामध्ये नामस्मरण तर केलं जातच, गायलं जातं नाव परमात्म्याचं, आणि मुख्य म्हणजे अभंग गायले जातात. मग हे अभंग कुणी केले? तर ज्यांना आपण ज्ञानदेवांच्या पासून तर थेट निळोबाऱ्यांच्या पर्यंत संत म्हणून मानलं गेलं, त्या सगळ्यांमधला साधारण मुद्दा काय आहे की सगळे अभंग करते आहेत. त्यामुळे अभंग हे ज्याला आपण काय म्हणत, त्याला स्मॉलेस्ट कॉमन डिनॉमिनेटर आहे कशाचा? वारकरी संप्रदायातल्या संतांचा. अभंग रचना केली नाही असा संत नाही. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अभंग रचायचेच ना. ज्ञानेश्वरी हा नंतरचा मुद्दा आहे. ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदरपासून ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड अभंग रचना करीत होती. आणि त्याचा पहिला आपल्याला पुरावा किंवा प्रमाण कुठे मिळतं? तर खुद्द संत मुक्ताबाईंनी, ज्या ज्ञानेश्वरांच्या सगळ्यात लहान भगिनी, त्यांनी ज्ञानेश्वरांना उद्देशून जे काही सांगितलं, का सांगितलं तेही आपल्याला गोष्टी रूपाने माहिती आहे. की आळंदीतल्या लोकांनी ज्या प्रकारचा त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांना, त्याच्यामुळं त्यांना एकदा उद्वेग आला, उभं आला या सगळ्या जगाचा, आणि या लोकांची संगती नको असं समजून किंवा असं ठरवून ते आपल्या त्या सिद्धबेटावरच्या घरात, झोपडीवाजा घर होतं, आतमध्ये गेले आणि आतून दार लावून घेतलं. बाकीची 3 भावंड तेव्हा बाहेर गेलेली होती कुठेतरी. ती परत आल्यानंतर म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई, त्यांनी पाहिलं की बाहेरून तर काही कडी लावलेली नाही कोणी, म्हणजे, आणि तरी दार उघडत नाही. म्हणजे याचा अर्थ आतमध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून त्यांनी दार वाजवलं, हाका मारल्या, पण ते काही आले नाहीत. उलट त्यांनी आतूनच सांगितलं की मी येणार नाही, माझा संबंध संपला जगाशी. त्यावेळेला मुक्ताबाई पुढे आल्या
आणि मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की तुम्ही दार उघडून बाहेर या. आता ही फार महत्वाची कृती आहे, लक्षात घ्या. ही एका अर्थाने फार मोठी अशी लिंग्विस्टिक ऍक्ट आहे. अलीकडच्या भाषा तत्वज्ञानी लोकांनी, म्हणजे युरोपमध्ये वगैरे ज्या पद्धतीने भाषेचं तत्वज्ञान पुढे आलं, ऑस्टिन वगैरे जे लोक, स्ट्रॉसन, अमुक तमुक बरेच लोक त्याच्यामध्ये आहेत, स्वतः विटगिन्स्टाईन आहे, त्यांनी एक संकल्पना मांडली की लिंग्विस्टिक ऍक्शन, लिंग्विस्टिक ऍक्ट. भाषा ही एक कृती आहे, भाषेच्या द्वारे आपण काहीतरी करतो, लक्षात घ्या. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर ही कृती आहे. कशासाठी कृती केली की ज्ञानेश्वरांनी दरवाजा उघडून बाहेर यावं. पण एवढाच मुद्दा आहे का? मुक्ताबाईंच्या आधी सुद्धा त्यांना निवृत्तीनाथांनी, सोपन काकांनी सांगितलेलं आहे की बाहेर या. मुक्ताबाईंचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी बाहेर का यावं हे सांगितलं. आणि काय यावं म्हणजे काय की तुम्ही आमचे भाऊ आहात, आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, तुमच्याशिवाय आम्हाला जगणं सोपं नाही, वगैरे वगैरे, अशा प्रकारचा भावनात्मक व्यवहार नाही येतो. तर तो शुद्ध तात्विक व्यवहार आहे. मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की अहो तुम्ही संत आहात आणि संतांना असं वागणं उचित नाही. संताचं मुख्य वैशिष्ट्य काय की संतांनी जगापासून बाजूला जायचं नाही, जगात राहायचं, लोकांच्यात राहायचं, लोकांचा उद्धार करायचा, त्यांना सन्मान करायला लावायचं, हे संतांचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करताना गोष्ट उघड आहे की कदाचित लोकांना ते रुचणार नाही, पटणार नाही, त्याची अनेक कारणं असतील आणि ते कदाचित नाही म्हणतील, तेच झालंच, परंतु ते तुम्हाला विरोध करतील, तुम्हाला त्रास देतील, शिवाय देतील, प्रसंगी मारहाण सुद्धा करू शकतील. असं असलं तरी सुद्धा आपण आपल्या कर्तव्यापासून बाजूला जायचं नाही. जग जरी वन्ही म्हणजे आग होऊन तुमच्याकडे आलं चालून, तरी संतांनी पाणी होऊन त्याचं क्षमन करावं. हा सगळा उपदेश ताटीच्या अभंग, ताटीच्या अभंगावरती मी स्वतंत्रपणे एक पुस्तिका लिहिली आहे, ती आपण शक्य असेल तर पहा. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की मी युद्ध करणार नाही असं म्हणणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्यानं उपदेश करून म्हणा किंवा युद्ध प्रवृत्त केलं, युद्ध करायला लावलं. तसं मी या लोकव्यवहारात पडणार नाही असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईंनी सांगितलं की तुम्ही पडलं पाहिजे, कारण तुम्ही संत आहात आणि संतांचं काम आहे लोकांचा उद्धार करणं, लोकांच्या मध्ये राहून. मुक्ताबाईंच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज लागले. तर हे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना सांगितलं, हे तत्वज्ञान सांगितलं, लक्षात घ्या. आणि ज्ञानेश्वरांना ते पटलं आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वर दार उघडून बाहेर आले. आणि मग मुक्ताबाईंनी, म्हणजे मुक्ताबाईंनी काय केलं असेल तर ज्ञानेश्वरांच्या मध्ये असलेलं संतत्व हे जागृत केलं, त्यांच्यामधल्या संतत्वाची आणि संतत्वाच्या अनुषंगाने येणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मुक्ताबाईंचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत की मुक्ताबाईंच्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वर लाभले, लक्षात घ्या. हे आपण समजून घेतलं पाहिजे. किंबहुना मी पुढे जाऊन म्हणेल की वारकरी संप्रदायाची मध्यवर्ती कल्पना कोणती, विठ्ठल वगैरे तो मुद्दा वेगळा. संत ही वारकरी संप्रदायातली महत्वाची संकल्पना आहे, केंद्रस्थानी आहे. संत नसेल तर वारकरी संप्रदायाला काही अर्थ नाही. तर ही केंद्रस्थानची कल्पना, संत, संताची व्याख्या जर कुणी केली असेल आणि परिपूर्ण व्याख्या अन्वय व्यतिरेकी पद्धतीने असं म्हटलं तरी चालेल, ही कुणी केली असेल संपूर्ण भारतीय साहित्यामध्ये. आता संस्कृत ही जुनी भाषा आहे आणखीन, आणि संस्कृतमध्ये संत शब्द येत नाही अशातला भाग नाही. तो येतो, कधी अनेक वचनामध्ये येईल, कदाचित एक वचनामध्ये सुद्धा येत असेल, परंतु तो तिथला एक पारिभाषिक किंवा तात्विक संज्ञा या रूपाने येत नाही. पुष्कळ ठिकाणी सुभाषित वजा येऊन जातो हा शब्द. त्या शब्दाला एक संकल्पनेची चौकट देण्याचं कार्य, तो आपल्या संप्रदायामधला मध्यवर्ती, काय म्हणत त्याला, मध्यवर्ती ती संकल्पना बनवण्याचं कार्य हे मुक्ताबाईंचं आहे. त्यामुळे मुक्ताबाईंनी संत कोणाला म्हणायचं या संबंधी अभंग लिहिले. आणि मी तुम्हाला सांगतो की वारकरी संप्रदायातल्या त्यानंतरच्या प्रत्येक संतांनी संताविषयी काहीतरी लिहिलेलं आहे. संत कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं नाही, आणि त्या बाबतीत वारकरी मंडळी फार काटेकोर असतात. बाकीच्यांत सोडा हो, तुकाराम महाराजांना लोक संत म्हणायला लागले. तुकाराम महाराजांच्या काळात इतरांना लोक संत काही म्हणत होते, म्हणजे त्या काळात असे लोक होते मिरवणारे की जे खरे संत नाहीत, पण समोर आदर त्यांनी ते टेक्निक केलं आणि आपली प्रसिद्धी केली, आपलं प्रोजेक्शन केलं संत म्हणून.
तर तुकाराम महाराज म्हणतात की करिसिते देवा करी माझे सुखे, परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. काहीही जरी झालं माझं तरी मी या लोकांना संत म्हणणार नाही. संत या शब्दाचं जे वलय आहे, पावित्र्य वलय, हे आपल्याला वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. तुकोबाराय एवढे अधिकारी ते म्हणतायत की संत दासाचे आम्ही दास, संत पदवी नको आम्हास. तर हे महत्वाचं वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचं संतत्व, या संतत्वाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला संत मुक्ताबाईंनी दिलेलं आहे आणि ते ताटीच्या अभंगामधनं आहे. म्हणून महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वर महाराज ते ताटी उघडून बाहेर आले आणि मग त्यांचं पुढची व्यूहरचना ज्याला म्हणतो आपण की ठीक आहे हे असं वागू आम्ही, पण आपल्याला वागायचा अधिकारच नाही, लोकांसाठी काही करण्यासाठी ते पाहिजे ना किमान. मग ते मिळवण्यासाठी ही मंडळी पैठणला गेली. आळंदीच्या धर्ममार्तंडांनी नकार दिला, म्हणले ही केस आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये येत नाही, वरच्या कोर्टात जायला पाहिजे. आणि ते कोर्ट कुठलं, तर ते पैठणमधलं कोर्ट. तर तिथे त्यांना जावं लागलं आणि तिथे त्यांनी त्या पंडितांच्याकडनं आपल्यावरचा बहिष्कार उठवला, एवढं नक्कीच आहे. आणि मग तो उठवल्यानंतर हे नेवाशाला आले आणि नेवाशाला येऊन त्यांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर ज्ञानेश्वरीची रचना केली. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. हा पाया, संत परंपरेचा पाया आणि अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया, ही इतिहासामधला ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला तर हा ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि तो ज्ञानेश्वरी नावाच्या भाष्य ग्रंथाच्या माध्यमातून घातला. धन्यवाद. धर्मग्रंथ या नात्याने ज्ञानेश्वरीची तुलना मी जेव्हा कुराण आणि बायबलशी करतो तेव्हा लक्षात येते की हा एक सांगोपांग धर्म सांगणारा निर्मळ धर्मग्रंथ मराठी भाषेला मिळाला आहे. ज्या ग्रंथात जीवनाच्या सगळ्या अंगांचा यथोचित परिपोष झालेला आहे त्याला मी धर्मग्रंथ म्हणतो. मनुस्मृती सर्वांगीण नाही, पण ज्ञानेश्वरी सर्वांगीण आहे, म्हणून तो आमचा धर्मग्रंथ आहे. त्याची भाषा जोडणारी, रसयुक्त आणि मधुर व अद्वितीय आहे. असं कोण म्हणतंय? असं म्हणतंय आचार्य विनोबा भावे.